नमस्कार मित्रांनो, टायपिस्ट म्हणून या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला इंग्लिश टायपिंगचं पॅसेज चालू करायचं आहे आणि आज आपल्याला मी या पॅसेजमध्ये तुम्हाला स्पीड कसं वाढवायचं हे आज तुम्हाला या पॅसेजच्या संदर्भात सांगणार आहे. तर आपल्याला या PDF-मध्ये यायचं आहे. ही PDF आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला इथे येऊन हे जो काही पॅसेज दिलेला आहे ते दोन्ही पॅसेज आपल्याला आज टाईप करायचे. तर कसं करायचं टाईप? स्टार्टिंगला आपल्याला इथं वन पॅसेजमध्ये दिलेलं आहे, वन पॅरामध्ये आता ऑफ दिलेला आहे. तर आपल्याला कॅपिटल O साठी काय करायचे? शिफ्ट O आणि F टाईप करायचे, स्पेस मारायचे, त्याच्यानंतर ALL स्पेस. आणि आपल्याला प्रत्येकी शब्द आपल्याला पूर्णपणे वाचायचा नाही. तो कसा वाचायचा? टाईप करताना आपल्याला एक एक वर्ड वाचायचे, THINGS असं आपल्याला वाचायचे. आणि असं केल्याच्या नंतर आपली स्पीड वाढणार आहे. आपण प्रत्येक वर्ड जर वाचत असताल तर आपली स्पीड वाढणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचे? प्रत्येक वर्डमधलं स्पेसिफिक जे काही शब्द दिलेले आहेत ते शब्द आपल्याला वाचायचे. जसं कसं आता डिझायर शब्द आहे, DESIRED स्पेस DY स्पेस MAN कॉमा स्पेस, असं आपल्याला प्रत्येकी वाचायचं आहे आणि वाचता वाचता आपल्याला टाईप करायचं आहे. आणि स्पीड वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? आपण जे शब्द टाईप करून थांबतो आपल्याला ते थांबायचं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे? कंटिन्यू आपल्याला टाईप करत जायचे. ते कसं करायचं? आता PEACEOFMIND इज द मोस्ट असं आपल्याला टाईप करायचं आहे. आणि स्पीड वाढवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येकी शब्द आपल्याला फास्टपणे वाचायचा आहे. तो कसा वाचायचा? आता MANY मिनी असं आपल्याला जेवढं फास्ट वाचता येईल तेवढं फास्ट वाचायचं आहे. आणि वाचणं झाल्याच्या नंतर आपल्याला पेस मारून थांबायचं नाही. आपल्याला पेस मारून लगेच पुढचा शब्द आपल्याला घ्यायचा आहे. तो कसा? आता मिनी मारल्याच्या नंतर आपल्याला पेस मारून लगेच पुढचा शब्द घ्यायचा आहे. PEOPLEAREAPPARENTLY इन गुड. असं केल्याच्या नंतर आपली स्पीड वाढणार आहे. तर आज आपल्याला या पॅसेजमध्ये स्पीड कसं वाढवायचं, काय करायचं आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं? हे जेवढी पॅसेज दिलेले ह्या पॅसेजची आपल्याला दररोज 1-2-3 वेळेस पॅसेजची प्रॅक्टिस करायची. आणि ही प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर आपल्याला कोणते पण पॅसेज जे असतील ते पॅसेज आपल्याला घ्यायचे. तर आता मी तुम्हाला मारून दाखवतो पॅसेज नेमका टाईप कसा करायचं काय नाही. स्टार्टिंगला काय करायचं? आपल्याला पॅसेज टाईप करत असताना ॲक्युरेसी जास्त ठेवायची आपली, बॅकपेस वगैरे जास्त यूज करायचा नाही, चुका वगैरे जास्त होऊ द्यायच्या नाही. आणि ते करण्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला हळूच मारायचं, जास्त घाई वगैरे करायची नाही मारण्याची. फक्त स्टार्टिंगला काय करायचं? एक एक वर्ड वाचत वाचत आपल्याला टाईप करायचं. आणि तुम्हाला असं वाटत असेल आता मला लगेच स्पीड यावी किंवा मला लगेच टायपिंग करता यावी, तसं होणार नाही. कारण का की तुम्हाला ह्या गोष्टीसाठी तुम्हाला भरपूर पॅसेज टाईप करावं लागेल. आणि ते पॅसेज टाईप करून केल्याच्या नंतर तुमची स्पीड आणि तुमची ॲक्युरेसी वाढेल. आणि दुसरी गोष्ट, स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला आता जेवढी काय आपण पॅसेजमध्ये बघतो, पॅसेजमध्ये जे सेम वर्ड येतात ते म्हणजे कोणते? आता द पॅसेजमध्ये कॉमन वर्ड आहे. जेवढे काही मोस्टली कॉमन वर्ड आहेत ते वर्ड आपल्याला काय करायचे? दररोज टाईप करायचे. ते कसं करायचं ते पण सांगतो आज तुम्हाला. स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं? आता आपण प्रत्येकी पॅसेजमध्ये बघतो द शब्द आपल्याला खूप वेळेस आलेला दिसतंय. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं? ते शब्दाची जास्त प्रॅक्टिस करायची. समजा स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं? लाईन तयार करायची. आता स्टार्टिंगला द असं आपल्याला लाईन तयार करायची आणि तीच लाईन आपल्याला परत परत रिपीट 4-4, 5-5 लाईन त्याच्या टाईप करायच्या. THE असं द असं आपल्याला टाईप करायचं. त्याच्यानंतर दुसरे जे काही वर्ड असतील, आता इज शब्द आहे, परत परत येणारे कॉमन वर्ड इज आहे. इज. त्याच्यानंतर आता काही काही शब्द जे परत वर्ड येतात ते शब्द आपल्याला सगळे घ्यायचे आणि त्याची एक स्पेसिफिक लाईन तयार करायची. ती कशी करायची आता तुम्हाला सांगतो मी. स्टार्टिंगला ऑफ येते, ऑल, विअर, बिअर, फॉर, टू,
गुड, डे, इट, जेवढे काही हे कॉमन शब्द आहेत, ह्या कॉमन शब्दाची आपल्याला लाईन तयार करायची आणि त्या लाईनची आपल्याला प्रत्येक पॅसेज मारण्याच्या अगोदर आपल्याला त्या लाईनची एक 5-10 मिनिट आपल्याला प्रॅक्टिस करायची. ती कशी करायची, अशी लाईन टाईप केल्याच्या नंतर आपल्याला लगेच अशीच लाईनची प्रॅक्टिस करायची टाईप. ओ, ऑल, असं आपल्याला टाईप करायचं आहे. आणि हे आपल्याला केव्हापर्यंत टाईप करायचं, जोपर्यंत आपल्याला एखाद्या पॅसेजमध्ये द शब्द दिसला आणि तो आपल्याला आपोआप टाईप झाला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला एकदम प्रॅक्टिस करायची. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक, सबस्क्राईब आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा.